सुरुवातीला पहिली मोठी राजकीय बातमी, महायुतीतील राणे बंधू भिडले. सगळ्यांचाच बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. 2029ला आमदार आणि खासदार भाजपचेच आले पाहिजेत, असं वक्तव्य भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंनी केले. तर नितेश राणेंनी जपून बोलावं, महायुतीमधील वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, असा सल्ला भाऊ निलेश राणेंनी दिलाय. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत वादाची ठिणगी उडाली आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर काही कामांना स्थगिती देण्यात आली आहे. याच्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलाय. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसलाय, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय. 2029ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू. की देशाचा पंतप्रधान हा भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. नितेश राणेंना त्यांचेच सख्खे भाऊ आणि शिवसेना आमदार असलेल्या निलेश राणेंनी जपून बोलण्याचा सल्ला दिलाय. नितेशनं जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असं ट्विट निलेश राणेंनी केलंय. निलेश राणेंच्या या ट्विटवर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. निलेशजी, तुम्ही टॅक्स फ्री आहात, असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलंय. निलेश राणेंनीही यावर स्पष्टीकरण दिलंय. धाराशिवचा होता, एक मिनिट, विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही. नितेश आणि निलेश राणेंच्या या वाकयुद्धानंतर भाजप नेत्यांनी सारवासारव केली आहे. हा राणेंच्या घरातला विषय आहे, एकमेकांशी चर्चा करून ते संपवतील, असं विखे पाटील म्हणाले. मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहे, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील. माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्याकडनं होऊ शकतो. पण ते बाप वगैरे निघाला आहे, तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मनदुखले असतील, मतभेद निर्माण झाले आहे. मला नितेश राणेंच्या वक्तव्यावरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनीही घणाघात केलाय. विकास निधी ही कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, असं ओमराजे म्हणाले. आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो. मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. 10 जूनला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. पांडुरंगाच्या मनात आलं तर आषाढी एकादशीपर्यंत ताई आणि दादा एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले. तर कार्यकर्त्यांना विचारून एकत्र येण्याबाबतचा निर्णय होईल, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. दहा जून म्हणजेच पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ एकत्र येतील, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी देखील कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असं म्हटलंय. पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत ते होईल. 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा. पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे यांनी स्वागत केलंय. तर आमदार सुनील शेळके यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार
हे दोन्ही जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आनंदच होईल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्वजण मिळून एक नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक कमवू. दादाला एकटं पाडणं, दादाला विलन करणं हे जे कोणी करू पाहत होते त्यांना आज दादांचं नेतृत्व मान्य आहे हे त्या जाहीरपणानं उघडपणानं सांगतायत. परंतु आता वेळ देखील गेलेली आहे. उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होत असेल तर नक्की आम्हाला आनंद आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी मात्र खंडन केलंय. असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं प्रशांत जगताप म्हणाले. आमच्या पक्षाच्या म्हणजे जन्मापासून ते आजपर्यंत सातत्याने अशा प्रकारे आम्ही कधीतरी भाजपमध्ये जाऊ, कधीतरी आम्ही काँग्रेसमध्ये जाऊ किंवा कुठल्या तरी पक्षावर आमचं विलिनीकरण होईल अशा प्रकारच्या अफवा ह्या मागच्या 25-26 वर्ष माझ्यासहित आमच्या सगळ्या सिनियर लीडरने ऐकलेल्या. त्याच्यामुळं या ज्या काय आहेत गोष्टी त्या फक्त अफवाच आहेत असं आमचं थेट मत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर नितेश राणेंनी टोला लगावला. एकाकडे 20 आमदार, दुसऱ्याकडे 0, आम्ही घाबरलोय असं नितेश राणे यांनी म्हटलंय. राणेंची उंची उभा राहिल्यावर लवंगा एवढी, बसले की वेलची एवढी. प्रकाश महाजन यांनी राणेंवर घणाघात केलाय. राज उद्धव एकत्र येण्याबद्दल चांगलं वातावरण असं चंद्रकांत वैद्य यांनी म्हटलंय. चंद्रकांत वैद्य हे राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेले आहे. भरपूर ताकद आहे. आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये. एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना. भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार. केवढी मोठी ताकद आहे हो. एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 0 आहे. बाप रे. आणि आमच्याकडे तर 132 आहेत हो. कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर. आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो. ठाकरे ब्रँड हिंदुत्व सोडल्यामुळे संपलेला आहे. मग रत्नागिरीत लोकसभेला सभा कशाला घ्यायला लावल्या राजसाहेबांच्या? तुम्ही तर घरी गेले होते राजसाहेबांच्या सभा घ्या. खरं म्हणजे नितीश राणेला मी गांभीर्याने घेतच नाही. त्याची वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदी, वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच आहे. त्याची वैचारिक उंची म्हणजे नितेश राणे उभा राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि ते बसले तर ते विलायची एवढे होतात. अशा माणसाचं काय सिरियसली घ्यायचं. तो त्याच्या मानाप्रमाणे म्हणजे उंचीप्रमाणे आणि रुंदीप्रमाणे सल्ले देत असतो. आनंद आहे ना. आता मी बरेच वर्ष प्रयत्न करतोय. आता तर लवकरच ते एकत्र येत असतील या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही फार चांगली गोष्ट नाही. यावेळी संजय राऊत साहेबांनी जास्ती त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. आणि संजय राऊतांच्या मला असं वाटतं स्वामी समर्थांचे थोडा आशीर्वाद आहे. त्या न घडणाऱ्या घटनासुद्धा चांगल्या तऱ्हेने घडत असतात. जे त्याची प्रतीची लवकरच येईल आणि ते पण त्या दृष्टीने विचार करतायत, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतायत. राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांनी लेखानेच उत्तर दिले. महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झालं असा आरोप राहुल गांधींनी केला होता. जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात. सामान्य जनांचा अपमान करणार तर जनता माफ करणार नाही असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे दोघंच 2-1 अशा पद्धतीनं निवडणूक आयुक्त निवडू शकतील अशी व्यवस्था केली. तिसऱ्या विरोधी पक्ष नेत्याच्या मताला फारसं महत्त्व ठेवलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाऐवजी कॅबिनेट मंत्र्याला स्थान देण्याचा निर्णय संशयास्पद आहे. 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केले. आतापर्यंतचे 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले. पहिल्यांदा मोदींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 8,98,00,000 मतं होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या होती 9,29,00,000 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदार झाले 9,70,00,000. मग 2019 ते 2025 या 5 वर्षात 31,00,000 मतदार वाढले. मग 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्यात 41,00,000 मतदार कसे वाढले. मतदार वाढीचा विषय समजून घ्या. युवा मतदारांची संख्या ही सातत्यानं वाढत असते.
40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते. 2014 ते 2019 या काळात 63 लाख नवीन मतदार, तर 2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार, यासह 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार जोडले गेलेत. म्हणजेच 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही. ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे. लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील. तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही. त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस देतात आणि तो संपूर्ण गोंधळलेला अशा परिस्थितीत लिहिला आहे. विचारलेले प्रश्न काय, आपण सांगता काय. रामशास्त्री प्रभुणेच्या बाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आविर्भाव केला. मात्र रामशास्त्री प्रभुणे नाहीत, तर एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवालांसारखा आहे. आमच्या नेत्याला, आमच्या पक्षाच्या व्यक्तीला त्या संदर्भामध्ये त्यांनी जो उल्लेख केला तोही कुठेतरी त्यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे. तर एकंदरीत त्यांचा जो लेख आहे हा सावरासावर करण्याचा हा प्रयत्न आहे. कुठून तरी अमित शहांनी त्यांना सांगितलं असेल की लगेच तुम्ही या लेखचं उत्तर लेखाने द्या, तर तसा त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. पेशाने ते वकील आहेत, त्यामुळे खुनी माणूस असला, चुकीचा जरी माणूस असला तरी त्याची बाजू मांडण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ आहे. याचा अजून लेखाने उत्तर देण्याचं काही याला आवश्यकता नाही. देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर. तुम्ही कसे जिंकलेला आहात हे अख्ख्या जगाला माहिती आहे. एकनाथ शिंदे 10 ते 15 जागा जिंकू शकत नव्हते फार तर, आणि अजित पवार सुद्धा त्याच रेंजमध्ये असताना ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी, निवडणूक आयोगाने केलेलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या त्यांना एवढ्या, आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी, ते केलेलं आहे. राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा, कालच्या भूमिकेनं म्हणा, चिंतेचं वातावरण निर्माण झालं. एक आमच्या विरुद्ध तुफान आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी, त्यात ते सक्सेस झाले. त्यांना 31 लोकसभा जिंकता आल्या, पण मात्र 4 महिन्यातच जनतेला, महाराष्ट्र जनतेला कळलं की काँग्रेस पार्टी झूट आहे, फरेब आहे. काँग्रेस पार्टी ही बेईमान आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33 लाख मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले, आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले. 3,17,00,000 मतं मिळाले, कारण लोकांनी झूटचा बदला घेतला. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले. बच्चू कडू यांनी अमरावतीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. अमरावतीतल्या रॅलीत बच्चू कडूंच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. तर बच्चू कडू आंदोलन करते म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करतो. अरे जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चू कडू 11 दिवस आंदोलन करत होता. काय संपला होता? आम्ही काय थांबलो होतो? अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालेव तुमच्या मायवर जरी बलात्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी औलाद आहे ऐकला. तुम्हाला पक्ष एवढा प्रिय झाला, एका आमदारकीसाठी, एका खासदारकीसाठी, एका मंत्रिपदासाठी तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला, तरी त्या नेत्याचा गावगाव करणारी औलाद गाव खेड्यात आम्ही पाहायला भेटले. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध करण्यात आलाय. आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदेनी विरोध केलाय. बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आलंय. वाल्मिक कराडकडून न्यायालयात वकिलामार्फत दोषी नसल्याचा अर्ज देण्यात आला. दोषमुक्तीच्या या अर्जाला आवादा पवनचक्की प्रकल्पाकडून विरोध होतोय. क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडलेला आहे. लखनौच्या सेंट्रम या 5 स्टार हॉटेलमध्ये हा साखरपुडा पार पडला. अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, भुवनेश्वर कुमारची उपस्थिती होती. 18 नोव्हेंबरला वाराणसीतल्या हॉटेल ताजमध्ये त्यांचं लग्न होईल. क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडलाय. लखनौच्या सेंट्रम या 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडलाय. या कार्यक्रमाला अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारसह अनेक दिग्गज उपस्थित होते.
दोघांचं लग्न 18 नोव्हेंबरला वाराणसीतल्या हॉटेल ताज इथं होणार आहे. या लग्नाला क्रिकेटपटू, राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींसह अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रिंकू आणि प्रिया यांची ओळख 2 वर्षांपूर्वी एका कॉमन मित्रामार्फत झाली. दिल्लीमध्ये एका क्रिकेटरच्या लग्नात दोघांची भेट झाली होती. या भेटीत प्रिया सरोज यांच्या मैत्रिणीनं दोघांची ओळख करून दिली होती. IPL मध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे रिंकू सिंह चर्चेत आला. रिंकूनं गुजरात टायटन्स विरोधात एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारले होते. त्यानंतर त्यानं भारतीय क्रिकेट संघातही प्रवेश मिळवला. रिंकू सिंहचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालाय. रिंकूचे वडील गॅस सिलेंडर वितरणाचं काम करायचे, तर त्याचा भाऊ ऑटो रिक्षा चालवायचा. सध्या रिंकू अलीगडमध्ये एका आलिशान बंगल्यात आपल्या कुटुंबासह राहतोय. रिंकू फक्त 8वी पर्यंत शिकलाय. रिंकूची पत्नी प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. त्या उत्तर प्रदेशातल्या मछली शहर या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. प्रिया सरोज यांनी सुप्रीम कोर्टात वकील म्हणून काम केलंय. दिल्ली विद्यापीठातून BA, नोएडाच्या MIT विद्यापीठामधून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज हे समाजवादी पक्षाचे 3 वेळा खासदार होते. सध्या ते समाजवादी पक्षाचे केराकत मतदारसंघाचे आमदार आहेत. मनसेच्या कार्यक्रमातील राज ठाकरेंसोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी खुलासा केला. मी माझ्या बहिणीशी बोलत होते असं सोनाली बेंद्रे यांनी म्हटलं. व्हायरल व्हिडिओबाबत ANIला दिलेल्या मुलाखतीत सोनाली बेंद्रे यांनी हा खुलासा केलाय. I have to ask you that because that video went viral recently. I can't show it because we don't have the rights to it. But where you turned and looked at Raj and then it went viral on social media ki ye 20 years ago he had a crush on Sonali. And Did he? I doubt it, but yeah. When you turn, I think he was a little hesitant piche se, and you just, it was a very innocuous video. No. And I'll then tell it you went- what. Honestly, that when I spoke and I called, I was talking to my sister who was right there. Behind him? Yeah.